नारायण नारायण। माझ्या बंधूंनी जरी मला तसा शाप दिला असला तरी तो मी स्वीकारला, कारण मी त्यांच्या कार्यात अडसर आणला होता आणि कालांतराने त्यांचा रागही शांत झाला। मुनिवर, श्री ब्रह्मदेवांनी सतीदेवींना श्री महादेवांबद्दल सांगितलं तेव्हा आपण देखील तिथेच होतात, होय ना? नारायण नारायण। या आख्यानात श्री सतीदेवींची कथा सांगत असताना तो क्षण मी कसा विसरेन। एके दिवशी माझे पिता श्री ब्रह्मदेव आणि मी असे प्रजापती दक्ष यांच्याकडे गेलो होतो। पिताश्री येण्याचा संकेत मिळाला होता। त्यांचे काय काम आहे ते ठाऊक नाही, आपण त्यांची प्रतीक्षा करूया। आपले पिताश्री कोण आहेत? साक्षात ब्रह्मदेव माझे पिता आहेत। श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव यांच्याबद्दल मला कळले, परंतु त्रिमूर्ती म्हणजे काय? सती, योग्य वेळ आली की तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। आपले स्वागत आहे पिताश्री। शुभम भवतु प्रसूती। आपण येणार होतात असा संकेत मिळाला होता, पण हा नारद आपल्या सोबत असेल हे ठाऊक नव्हते। कार्यच इतके महत्वाचे आहे की पिताश्रींना सहाय्य व्हावे म्हणून मी आलो। असे काय महत्वाचे कार्य आहे पिताश्री? मला सतीशी एकांतात बोलायचं आहे। पिताश्री, यासाठी तुम्ही इथे आलात? होय, माझे कार्य झाल्यावर मी पुन्हा ब्रह्मलोकात निघून जाईन। आपण माझ्याशी बोलण्यासाठी ब्रह्मलोकातून इथे आलात? होय सती। पण पिताश्री, आपण सतीशी काय बोलणार आहात? आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आता इथे बोलू शकता। नाही, पिताश्रींना एकांतातच बोलायचे आहे। मला सतीशी बोलण्यासाठी तुझ्या अनुमतीची आवश्यकता आहे। असे काही नाही पिताश्री, तुम्ही सतीशी एकांतात बोलू शकता। आपण तिचे आजोबा आहात, आपण जे काही कराल ते तिच्या हितासाठीच असेल, त्यात मला शंकाच नाही। खरं तर मला काही शंका आहेत, पण आपल्यावर विश्वास ठेवून मी सतीला आपल्याबरोबर बोलण्यासाठी एकांत देत आहे। येतो मी। आपण माझ्याशी काय बोलणार आहात? सांगतो सती। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे,
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.